जावाई बाजार करा बरं, पिशवी धरा. काय काय आणायचंय? कांदे, बटाटे, टमाटे, हिरवी मिरची, जे बाजारात दिसन ते सगळं घेऊन या. लय ऊन पडले, गेलो असतो मी. सगळा बाजार झाल्यावर येताना मग 1 किलो भर मटण घेऊन या. काय छालपट्टा नाही, किती चिकट पळाली तुम्ही. चला येतो मग आम्ही 2-3 महिने आम्ही इथं राहिलो तुमच्यापाशी. ह्याची परतफेड आम्ही नक्कीच करू. ए चल गय. ती परतफेडीची भाषा काय तुम्ही करू नका. तुम्ही इथं राहिलात 2 वर्षे 15 दिवस आणि 12 घंटे. तर का बरं बाजूला दिसते मध्ये तू उभा राहते ते. एवढं काय फास्ट चाललीस घरात पळून? आणि हे काय आणलंय पंचपाळ? अगं बाया, तुम्हीच नाही तुम्ही म्हणलात सकाळी मला पनीर टिक्का खायचाय म्हणून. पनीर हाय घरात पण कुंकू संपलं होतं, शेजारणीकडून पंचपाळच घेऊन आले. आता काय करते, पनीर हाय त्याला असा टिक्का लावते. आता आले जेवण बनवून घेऊ. जावाई तुमच्या लग्नाला बघता बघता 5 वर्षे संपली. कशाचे बघता बघता पूर्ण झाले ते? अहो माझं नुसतं ह्यान त्यान ह्याच्यातच गेले. तुमची पोरगी इतकी खादाड आहे, मला काय माहिती. हो जावाई, मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की पोरगी आमची लय खात्या पित्या घरची आहे म्हणून. मामी तुम्हाला घरकुल आलंय, मी फॉर्म भरला होता. तो द्या 5,000 रुपये. कुठं घरकुल आलं? 5,000 द्या. अर्धी पगार चालू करतो, कुठं 5,000 द्या. नुसते यायचं आणि इथं येऊन पैसे मागायचे. आणि काय खरं? अहो खरंच आलंय. मी कशाला खोटं बोलू? मी खोटं कधी बोलतो का? ते खोटं तर जाऊन द्याच, पण आयुष्यात तुम्ही कवा खरं बोललात का? मामी समजा तुमच्याकडे 20 कोंबड्या आहेत, त्यातले तुम्ही मला 10 दिल्या, तर तुमच्याकडे किती राहिल्या सांगा बरं? 20 राहिले आणि त्यात काय विचारायचंय? कस काय 20? 10 कोंबड्या काय, मी तुम्हाला एक कोंबडी सुद्धा देणार नाही. कोंबडी तर लांबच राहिली, कोंबडीचं अंड सुद्धा देणार नाही. एवढा असतो काय हलकटपणा? निघा हितलं. हॅलो, हा नमस्कार. तुमचं लोन पास झालंय. हॅलो, आम्ही बाहेर देशात आलेले, तेवढे पैसे माझ्या घरी नेऊन द्या. मामा आणि मामी, आता मी तुम्हाला नवे कपडे घेणार आहे माझ्या पदरच्या पैशाने. बर बर बर. तेव्हा अंगावर जो ड्रेस आहे का तुमच्या, तो सुद्धा आम्हीच घेतलेला आहे. तुमच्या घरातले कपडे सगळे ते आम्हीच घेतलेले आहेत. सगळे जेवढे कपडे आहेत तेवढे ते आम्ही घेतलेले आहेत. आणि आम्हाला कपडे घ्यायचं काय तुम्ही काढू नका. आम्हाला कपडे घेत नाहीत तुम्ही, काय नाही. हो जावाई, त्या तुमच्या मित्राचा साखरपुडा झाला सांगितलं नाही तुम्ही? तुम्हाला सांगितलं असतं तर त्याचा साखरपुडा झाला असता. जावाई, मी काय लग्न मोडायला लागले होय कुणाची? मामी मला आता फोन आलता, ते तुमचे भाऊ तुमचे वडील मला कदरलेत का काय हो? नाही नाही नाही, कोण म्हणलं तुम्हाला नाही कदरले? तेच म्हणलं मी, इतका भारी मला कशाला कोण कदरेन मग? नाही नाही नाही, ते कदरले नाही तर ते तुम्हाला कुत्र्यासारखं हाणायला यायला लागले. मामी तुम्ही तुमच्या पुरीचं लग्न माझ्यासोबत लावून दिले ना, तुम्ही चिंता करू नका. तुमच्या पुरीचे तुमचे जे काही दुःख असतील मामाचे, ते दुःख मी सगळे संपवून टाकीन. टेन्शन घेऊ नका. तुम्ही फक्त सासरवाडीतल्या कोंबड्या संपू शकतात, आमचं दुःख दर्द संपू शकत नाहीत तुम्ही. ते सगळे ढंग चालले तुमचे त्या कोंबडा खाण्यासाठी. निघा हितलं बरं तुम्ही. चला आज बुधवार आहे, मटणाचा बेत असं रानात, थोडं काम बी करू लागू, मटण बी खाऊ. या या जावा या, बरं झालं आलात. आता आज पेरणी करायची. हो हो हो, काय नाही सगळं काम करतो आज. आईला लक्षात आलं माझ्या आता. मामी मी वापस येतो. चांगले आल्या, आलो आलो म्हणले, सगळं काम करतो म्हणले. आणि जसंच बटाट बघितलं तसंच गावातलं काम ध्यानात आलं. काहीच हलकट असलं असतं काय? जावाई तुम्हाला जेवायला काय करायचंय? मटन कढाई, चिकन कढाई, शाही बिर्याणी, पनीर कबाब, पनीर टिक्का मसाला, पनीर चायनीज मसाला, पनीर कबाब, व्हेज हराभुरा हे बनवा. इथं काय ते हॉटेल नाही खोलून बसलेलं कुणी. काय खायचं विचारलं तर हितकं सांगितलं, मला त्याचे नाव तरी माहिती आहेत का? बेसन भाकर केलंय, खायचं असलं तर खाणार निघा. मामी तुमच्या पुरीवर ज्यावेळेस मी लग्न केलं का, त्यावेळेस मी एक स्वप्न धरलं होतं की जेव्हा मी 35 वर्षात होईन का, तेव्हा माझ्याकडे गाडी असेल, बंगला असेल, पैसे असतील आडमाप. हे माझं स्वप्न होतं. मग झालं का नाही तुमचं स्वप्न पूर्ण? त्यातलं एक स्वप्न पूर्ण झालं बघा. कोणचं? मी 35 वर्षात झालो फक्त.
तेवढं स्वप्न पूर्ण झालं. मामी मला हुंड्यामध्ये असली एखादी गाडी तरी द्यायला पाहिजे होती, पण दिली नाही. आता तरी द्या की हो. अहो जावाई, तुम्ही पोरगी सुद्धा द्यायच्या लायकीचे नव्हतात, पण तुम्हाला ती आम्ही पोरगी दिली. गाडीचे कुठं स्वप्न बघायला लागलात तुम्ही? जावाई, तुम्हाला शिळी भाकर खायला आवडून का ताजी भाकर? मला ताजी. ताज्या भाकरीला टाइम लागन. तुम्ही काय करा, आता उद्या या. जाऊन दे मग, द्या शिळीच. ती 4-5 दिवसाची शिळी भाकर आहे. मामी काही काम असलं तर सांगा, मी आज खास काम करण्यासाठी आलोय. शेतातलं काम, खुरपायचं बिरपायचं काय असलं ते सांगा, पट्ट्या करणार आहे आज काम. रविवार, मंगळवार, बुधवार आणि शुक्रवार एवढ्या दिवशी तुम्हाला यायचं कळत. काही काम आहे का? त्या मटण्याच्या आशाने येतात. माझी पोरगी तोंडातून एक शब्द काढीत नाही, एकदम गरीब गाय आहे म्हणून. हो मग खरं आहे की. ती काय भांडली का तुम्हाला? काय बोलली का? अव ती मुकी व मुकी, तुम्ही म्हणायचं आमची पोरगी मुकी आहे म्हणून.